सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्याचा 9वा नियम काय आहे? डिसिप्लिनमध्ये राहणं, म्हणजे शिस्तबद्ध राहणं रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट्स. तुम्ही जो कुठला फायनान्शियल प्लॅन बनवलेला असेल, जो कुठला तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवलेला असेल, त्या प्लॅनला फॉलो करत राहणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस प्लॅन बनवता, तुम्ही डिसाईड करता की इक्विटी मार्केट्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत, आणि इक्विटी हा एक ॲसेट क्लास आहे, तो फार व्हॉलेटाईल आहे, आणि ही व्हॉलेटिलिटी जी आहे ना, ती तुमच्यामधला इम्पल्सिव्हनेस बाहेर काढू शकते. आता इम्पल्सिव्हनेस म्हणजे काय, की बाबा काही मेजर रिॲक्शन देणं टू ॲन इव्हेंट. सो एखादा मोठा इव्हेंट झाला, त्याला रिॲक्शन देणं, किंवा मार्केट एकदम 2-3% पडलं, अरे बापरे काय होतंय, मी विकून टाकू का सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, ह्याला इम्पल्सिव्हनेस म्हणतात. आता हा इम्पल्सिव्हनेस फक्त इक्विटी साईडलाच नसतो. खूप वेळा तुम्हाला हा इम्पल्सिव्हनेस एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी तुम्ही पाहिली, तुम्ही डिसाईड केलं की बाबा मला एक 2 BHKचं घर घ्यायचं आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस घर बघायला गेलात त्यावेळेस तुम्हाला नेमकं 3 BHKचं घर आवडतं. आता 3 BHKचं घर आवडणं म्हणजे तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगला कुठे ना कुठेतरी तुम्ही डिस्टर्ब करण्यासारखं होऊन जातं. पण तुम्हाला असं वाटतं, अरे ठीक आहे ना, मी घेऊ शकतो ना. असं नसतं की तुम्ही घेऊ शकत नसतात, पण ते घेतल्यावर पुढचे इम्प्लिकेशन्स किती मोठे होऊ शकतात हे आपल्याला कळत नाही. की तुमचे लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स आहेत, जसं की रिटायरमेंट अचीव्ह करणं म्हणा, किंवा मुलांचे एज्युकेशनचे कॉर्पस बिल्ड करणं म्हणा, ह्याच्यासाठी तुम्ही डिसिप्लिनमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करत असतात. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी 2 BHKच्या ठिकाणी 3 BHKचं घर घेतलं, आणि एक 50,000चं EMI तुमचा 75,000चा EMI झाला, तर हे राहिलेले 25,000 रुपये जे तुम्ही तुमच्या लॉंग टर्म फायनान्शियल गोलसाठी इन्व्हेस्ट करत होतात, एक्झाम्पल रिटायरमेंटसाठी, तिथे तुम्ही कुठे ना कुठेतरी त्याला कॉम्प्रोमाइज करून जाता. तुम्हाला वाटतं, अरे ठीक आहे ना, रिटायरमेंटला अजून 15, 20, 25 वर्ष आहेत, काय फरक पडायला, मी करून टाकतो आता, हे इकडे घेऊन टाकतो. सो ही जी गोष्ट आहे ना, हे फार प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. तुम्ही कुठे ना कुठे तुमच्या फायनान्शियल प्लॅनला ज्यावेळेस कॉम्प्रोमाइज करतात, त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात नाही येत गोष्ट, की आता जर मी या इन्व्हेस्टमेंटला डिस्टर्ब केलं, तर मला अजून जास्त इन्व्हेस्टमेंट, खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन करावं लागतील, अँड वी डू नॉट नो की बाबा खरंच त्यावेळेस ती कॅपॅसिटी आहे का नाही ती करण्याची. पण तो एक इम्पल्सिव्हनेस असतो की बाबा 2 BHK जागे 3 BHK विदाऊट थिंकिंग टू मच, म्हणजे आपण खूप जास्त त्याच्यात विचारसुद्धा करत नाही, आणि आपण ते डिसिजन घेऊन टाकतो. सो हे जे इम्पल्सिव्हनेस आहे ना, हे कुठे ना कुठेतरी फार जास्त परेशान करू शकतं. आता हे फक्त रिअल इस्टेट नाही, इव्हन स्टॉक्सच्या बाबतीत पण असंच होऊन जातं. स्टॉक्सच्या बाबतीत काय होऊन जातं, की एखादी हॉट टिप आली तुमच्याकडे, हॉट स्टॉक्सबद्दलची टिप आली, तुम्हाला वाटतं अरे मी ह्याच्यात खूप जास्त ओव्हर ॲलोकेशन, कॉन्सन्ट्रेशन करून घेतो, खूप जास्त पैसे टाकतो. एखाद दुसऱ्या वेळेस लकी असल्यामुळे तुम्हाला त्याच्यात रिटर्न्स पण आधीच्या काही टिप्समध्ये मिळाले असतील, आणि तीच गोष्ट तुम्हाला वाटते की ही रिपीट होत राहणार आहे आपल्याकडे. सो हा इम्पल्सिव्हनेस इव्हन हॉट स्टॉक्स, हॉट टिप्समध्ये सुद्धा येऊ शकतो, आणि तो तुमच्या ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगसाठी फार त्रासदायक असू शकतो. सो म्हणून डिसिप्लिनमध्ये राहणं जास्त गरजेचं आहे. जो कुठला फायनान्शियल प्लॅन बनवलेला आहे, जी कुठली फायनान्शियल प्लॅनिंगची प्रोसेस आपण घेतलेली आहे हातामध्ये, तिला फॉलो करत राहणं हे फार गरजेचं आहे. सो म्हणून नेहमी इन्व्हेस्टमेंटच्या फील्डमध्ये, गुंतवणुकीच्या जगामध्ये तुम्हाला शिस्तबद्ध राहणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणून फायनान्शियल प्लॅन जो कुठला बनवलेला आहे त्याला स्टिक राहा. आय थिंक मला वाटतं तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगच्या तुमच्या ज्या जर्नीमध्ये तुम्ही एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर नक्की बनवून राहा. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.